रावसाहेब, अमित शहा महाराष्ट्रात आहे. काल नांदेड आणि मराठवाड्यात झालेल्या सभांमध्ये, नागपूरमध्ये आणि मराठवाड्यात झालेल्या सभांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते असं म्हणतात की ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल बाळासाहेबांनी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती, पण त्यांच्या पक्षाचे प्रमुख मात्र जी परदेशी शिष्टमंडळी गेलेली आहे त्याचा उल्लेख वरात असा करतात. प्रेसिडेंट ट्रम्पने पुतीनच्या बाबतीमध्ये आज एक उल्लेख केलाय. त्यांचं डोकं ठिकाणावर नाही, पुतीनचं. बरं, मला असं वाटतं आपल्या देशातल्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा तोच शब्द लागू पडतो. खरं म्हणजे बेलगावमध्ये जे झालंय, 26 माय भगिनींचा कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, त्याबद्दल सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा व्हायला पाहिजे. हे मी वारंवार आम्ही सांगतो आहोत. आमचा एकमेव पक्ष आहे. या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर अमित शहा जबाबदार. गृह खात्याचं काम हे अत्यंत अपयशी, बरं का, बिंडोक अशा पद्धतीचं आहे. आधी 40 जवान मारले गेले, त्यानंतर काल 26 आमच्या महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार अमित शहा आहेत, गृहमंत्री. आणि हे आम्हाला अक्कल शिकवतात महाराष्ट्रात येऊन. आणि कोणाकडे जाऊन तर आदर्श घोटाळ्यातल्या अशोक चव्हाणांकडे जाऊन आमरसपुरी खायला बसले. बरं का, आमरसपुरी आणि ढोकळा असा काल भेट होता अशोक चव्हाणांकडे नांदेडला. इथे देशात काय चाललेलं आहे अजून या आमच्या 26 माय भगिनींच्या घरातला आक्रोश संपलेला नाही. आणि हे अशोक चव्हाणांच्या घरी, आदर्श फेम त्यांनीच सांगितलं ना, त्यांच्या घरी आमरसपुरी आणि ढोकळा खायला. अख्खी मुंबई काल बुडाली आहे यांच्या कर्मदारिद्र्यपणामुळे. आणि हे तिकडे राजकारण करत आहे. अमित शहांचा राजीनामा आणि राजीनामा घेण्याचं जबाबदारी ही नरेंद्र मोदींची होती. आणि हे सांगतायत आम्हाला की आज जर माननीय शिवसेना प्रमुख असते, आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता. किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहाना आम्ही वाचवलं, कोणाला खुनातून वाचवलं, कुणाचं मुख्यमंत्रीपद वाचवले, आता त्यांना पश्चाताप झाला असता. त्यांनी काय केलं? ऑपरेशन सिंदूर. प्रेसिडेंट ट्रम्पच्या धमकीनं पाकिस्तान बरोबरच्या युद्धातून माघार घेतली आणि तुम्ही आता ऑपरेशन सिंदूरचं राजकारण करताय. मी परत सांगतो, अमित शहा, थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका. हे स्पष्टपणे आम्ही सांगतो तुम्हाला. काय तुमचं कर्तृत्व आहे? काय दिवे लावलेत तुम्ही? काय दिवे लावले? उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेईमानीला. की तुम्ही बेईमानीचं बीज इथे पेरलाय, त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे. हा तुमचा राग आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडलीत. त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय मिठी मारली असती काय? हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शहा. हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्र हा अपमान विसरणार नाही. आज सुद्धा त्यांचा मुंबईत दौरा आहे. त्यांना दुसरं काम काय आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्तानं व्याख्यान मुंबईत काय देणार आहे? व्याख्यान काय देणार? सावरकरांनी सांगितलं होतं पाकिस्तान हा हिंदुस्थानचा एक भाग आहे आणि तो भारतामध्ये आला पाहिजे. आमचं सैन्य पाकिस्तानामध्ये घुसत असताना ज्याने पाय ओढले सैन्याचे, हे सावरकर स्मारकात जाऊन भाषण देणार. हे महाशय, सगळ्यात आधी 26 महिलांचा सिंदूर पुसल्याबद्दल जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या देशाच्या गृहमंत्री पदाचा. आणि मग आमच्यावर बोला महाराष्ट्रात येऊन. हे नुसते होर्डिंग लागले मुंबईत म्हणजे तुम्ही नेते झाला नाही. ज्या दिवशी तुम्ही सत्तेवर नसाल तेव्हा तुम्ही काय आहात ते कळा. नाही, पण तेच अमित शहा किंवा भाजपचे नेते असं वारंवार म्हणतात की बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांना
आणि ते पुढे नेणाऱ्यांच्या हातात आम्ही शिवसेना असं. हे अमित शहा कोण ठरवणार? अमित शहा आहेत कोण? देशाचे गृहमंत्री आहेत, ठीक आहे, लादलेले. ते कोण ठरवणार विचारांचे आणि काय? काल मुंबईतला सगळा जो महापूर आला बरं का, आणि ही जबाबदारी कोणाची आहे? एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री. महापालिका कोणाच्या ताब्यात आहे? कोणाच्या ताब्यात? काल अनेकांच्या स्वप्नामध्ये आनंद दिघे गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे? हो, एकनाथ कुठे आहे विचारलं. कुठे आहे तो एकनाथ? मुंबई ठाणे बुडाला, एकनाथ कुठे आहे? एकनाथ कुठे? तर लांबूल चालन करण्यात अमित शहाचं. एकनाथ कुठे? तर महाराष्ट्र दोह्यांच्या लांबूल चालनात. लक्षात घ्या, अमित शहाने आम्हाला सांगू नये काय आहे ते. हे शेअर बाजारामधले सगळे दलाल आहेत. त्यांना मुंबई अशा तऱ्हेनं जुगारावर लावायची. भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, हा शेटजींचा पक्ष आहे, आणि शेटजींनी या मुंबई महाराष्ट्राचं भवितव्य ठरवलं. नाही, पण राऊतसाहेब, एका पावसातच जशी मुंबईची दैनावळ आली तशीच आरोप प्रत्यारोपांची काही गरज नाही. आरोप कसले आरोप प्रत्यारोप? 3.5 वर्ष सत्ता कोणाच्या ताब्यात आहे? बघा काय झालं का, पंडित नेहरूचं नाव काढतात, महात्मा गांधी, मनमोहन सिंग. अरे 10